आग्र्यात आता सुपाऱ्या कावल्या आलोय. ह्या पाठीमागं बघा, ह्या असा आगार आहे. सुपाऱ्या आणि नारळ काय भेटतील तर कौलून घेऊन जायचं, नाहीतर दुसराच कोणतरी येऊन कौलून जायचं. इकडे चोरीचं प्रमाण पण बराच आहे. लोकांच्या आग्रा फिरणारे लोक पण भरपूरच. हो बघा, इथे एक नारळ आहे पडलेलो आणि इकडे सुपाऱ्या आहेत. वाटतं सकाळी लवकर कोण आलेला नाही वाटतं चोरी करा, त्याच्यामुळं आता माझं भेटलं. तर इकडं पण सुपाऱ्या आहेत थोड्याफार. विषय काय झालेलो आहे, सुपाऱ्यांवर ना हल्ली रोग येतात. म्हणजे सुपाऱ्या कोवल्या होतात आणि त्या सगळ्या गळून पडतात, तयार व्हायचंच नाही. तर दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे अशा सुपाऱ्या ना कोवल्या गळून पडतात, सगळ्या तयारच होत नाही काय. हे बघा, काय ह्यो रोग आलेलो आहे ना हल्ली कळतच नाही. शिपटाच तयार होत नाही फोपलींवर. बहुतेकशा फोपलीत नाड्या झालेल्या आहेत सगळ्या आणि फोपली पण मारायला लागल्यात. फक्त किती 100त एखादी फोपल तयार होत आहे शिपटाची चांगली. बाकी सगळे कवल्या गळून पडतात. काय रोग आलेलो आहे देव जाणे. आता बाकीच्या उरलेल्या आहेत त्या कवळतो आणि घरी जातो. ह्या बघा, एवढ्या सुपाऱ्या कवलल्या. आता घरी जायचा. घरी जाऊन पहिलं जेवतो, जाम भूक लागली आहे. चायला चप्पलीच काय झाला आणि माझे हे बघा चप्पल उकाटली म्हणजे आईला तुटली. काय फालतूगिरी आहे ही. ठेच लागून चप्पल तुटली. आईला तर बिना चप्पलीचा जावंच लागणार घरी. ह्या बोंडूक उकाटता तर ठीक होता, लावला तरी असता. ह्या इथं तुटला. आईला हे नरपड लागली. शी, अशी चप्पल घालू का? अशी घंटा होणार घालून अशी. शे चप्पल तुटली. आता बिना चप्पलीचा जायचा घरी. एक पण काय होत आहे ना समजत नाही आहे. चला, चप्पल गुड बाय. दुसरी पण इथंच ठेवतो त्याच्या बाजूस. निघतो घरी बिना चपलेचो. आणि यंदा फणस पण आलं तर लवकर. हे बघा, फणसाचं पण कोंब येऊ सुरुवात झाली आहे. फळांचं हळूहळू येतील सगळे. इकडे वरती पण बघा. पण काय होता विषय, ह्या ज्या फणसाची कुसकुऱ्या आलेल्या आहेत ना, ह्याच आम्ही कुसकुरी म्हणतो. कुसकुरी, ह्या ज्या कुसकुऱ्या आलेल्या आहेत ना, ह्या मला वांदर ठेवत नाही. सगळा जो खाऊन टाकतात. त्याच्यानंतर आंब बोंडा झाली ना रानात, त्याच्यानंतर जर फणस येतील तर सगळं भेटतात. मग फणसावर वांदर कमी येतात. मग नंतर पिक्या फणसावर जास्त मरतात. असं हा विषय सगळं. त्याच्यामुळे आता ह्या ज्या कुसकुऱ्या पडल्यात ह्या भेटताना कठीण. कारण वांदरांची एकदा नजर गेली की सत्यानाश झालं समजायचं. आता घरी आलोय आणि आता पहिला जेवाय काय काय आहे आधी बघतो. कारण जोरात भूक लागलेली आहे. लय भूक लागली जोरात. आमच्या टोपातनं काय येतं बघूया. एवढी झाकणी ह्याच्यात भात आहे आणि इकडं अरे वा, जवळा आणि भात. पण भात खायचा माझा आज काय मूड नाही आहे. माझं काहीतरी असं असा चमचमीत हवा आहे. डाबा बिब्यातनं मग तो रापून काय आहे का. हे बघा, असला ना लाचकीचा खाना मी आणून ठेवतो. पण आता ह्या खाणार मी. पिस्ता काहीतरी आहे, मॅगी पिस्ता म्हणून. आणि हा एक आयटम मंचाव नूडल्स. ह्या आता खायचा. एक वेळ वजन वाढला तरी चालत, पण खायचा प्यायचा काय कमी करायचा नाही.
चला आता पास्ता शिजायचा घातलेला आहो. आता फक्त शिजायची वाट बघायची. ह्या पाणी आटला मस्तपैकी खायचा. नाही ह्या रेसिपीत ना काय टेन्शन येत नाही. सगळा लिहून दिलेला असता तसा फक्त करायचा. आपल्याच काय फक्त एका भांड्यात पाणी घ्यायचा आणि सगळा सामान टाकायचा. मग शिजून तयार. मसाला वाटाय नको आणि फसाला वाटाय नको. ह्या बघा काय वास येत आहे. ह्या मी पहिल्यांदाच खातोय स्वतः बनवून. बघूया त्याची चव कशी लागत आहे. चव म्हणजे आपण काय जास्त मेहनत घेतलेलीच नाही हो, पाणीच फक्त टाकलेलं आहे. बाजारची चव कशी लागत आहे ती बघतो आता. एक वेळ ना कुत्रं काय करणार नाही, पण पिलकरीन कोंबड्या ह्यांच्यापासून सावध राहायचा. लय बेकार डायरेक्ट अंगावर येतो. हे बघा त्यांच्या जवळ गेलो तर बोचायला लागतील.